मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय। आझाद मैदान व्यतिरिक्त कुठेही आंदोलन होणार नाही याची खबरदारी घ्या। हायकोर्टाच्या सरकारला सूचना। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करा। आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच अडवा। हायकोर्टाचे सरकारला निर्देश। मराठा आंदोलन प्रकरणी उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार। आजपासून उद्यापर्यंत आदेशाचं पालन होतंय की नाही ते उद्या सांगा। हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना। हायकोर्टाने आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावे। महाधिवक्त्यांची हायकोर्टाकडे मागणी। दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा। सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांची मुदत देण्याचे हायकोर्टाचे आदेश। आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या घेऊन आले। वकील गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात खळबळजनक दावा। शरद पवार आणि उद्धव ठाकरे रसद पुरवत असल्याचाही सदावर्तेंचा आरोप। राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन GR काढण्याच्या तयारीत। कुणबी प्रमाणपत्रधारकांच्या ॲफिडेव्हिटवरती आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार। काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न। विखे पाटलांचा आरोप। मुंबईकरांचं दैनंदिन जीवन वेठीस धरू नका, आंदोलकांना आवाहन। मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळायला सरकार फेल। सरकारनं जबाबदारी दाखवावी। सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। मराठा बांधवांना मदत करा, अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन। मराठा आंदोलकांना कमी पडू देऊ नका, अन्न पाणी पुरवा, औषधोपचारात अडचण येऊ देऊ नका, अमित ठाकरेंचं आवाहन। CSMT स्थानकात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। लोकल ट्रेन उभी असताना आंदोलक उतरले ट्रॅकवर। आंदोलकांना आवरताना पोलिसांची कसरत। CSMT स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी। CSMT आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद। पोलीस बंदोबस्तात सुद्धा वाढ। CSMT स्थानकात मराठा आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्याला खांद्यावर उचललं। सहकार्य करत असल्यामुळे खांद्यावर घेत व्यक्त केली कृतज्ञता। आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत। आंदोलकांनी हलगीच्या तालावर धरला ठेका। पोलिसांचाही आंदोलकांसह ठेका। मराठा आंदोलकांवर सुमोना चक्रवर्ती संतापली। कुलाबा फोर्ट दरम्यान आंदोलकांकडून गैरवर्तणूक। आंदोलक गाडीच्या बॉनेटवरती आणि काचांवर बुक्के मारत असल्याचा आरोप। शरद पवार 14 आणि 15 सप्टेंबरला नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं फुंकणार रणशिंग। निवडणुकीसाठी रणनीती आखली जाणार। नामफलकावर पूर्व नागपूर लिहिण्याचा वाद पेटला। काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या नामफलकावर फासलं काळं। गणेशोत्सवात पुण्यात 3 दिवस मद्यविक्री बंद। जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित आदेश। आज उद्या आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मद्यविक्री बंद राहणार। नागपुरात कंत्राटदाराची आत्महत्या। वर्षभरापासून बिल थकल्यामुळे आर्थिक विवंचनेतून जीवन संपवलं। PV वर्मा यांनी राहत्या घरी घेतला गळफास। मालेगाव तालुक्यातल्या माळमाथा परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। कांदा, कपाशी आणि मका पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। गॅस गळतीमुळे 5 जण बेशुद्ध अवस्थेत आढळले। चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू। सोलापुरातल्या लष्कर भागातली घटना। वडील, आई आणि आजीवर उपचार सुरू। राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेचा आज पाटण्यामध्ये समारोप। तेजस्वी यादवांसह इंडिया आघाडीतील नेते राहणार उपस्थित। पाकिस्तान सीमेवरील पूर्व अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप। पुणान प्रांतात 6 रिश्टर स्केलचा भूकंप। 622 जणांचा मृत्यू तर 1000हून अधिक जण जखमी।